नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घालून मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे उच्च शिक्षण व संचालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानातील महाविद्यालयामध्ये रिक्त पदे भरण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडनं. लेटेस्ट असा हा जी आर असणार आहे. याच्यामध्ये कोणती कोणती पदं असणार आहे, कशा पद्धतीने भरली जाणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी आर आलेला आहे मित्रांनो, उच्च शिक्षण संचालनाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयामध्ये रिक्त पदे भरण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडनं. तारीख दिलेली आहे 11 फेब्रुवारी 2026 चा लेटेस्ट जी आर असणार आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेला तर प्रस्तावना देण्यात आलेली आहे, जी की आपण वाचून घेऊ. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा 2020 ची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून सेवेत आपल्याला महाविद्यालयामध्ये आणि शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सार्वजनिक विद्यापीठांशी संगलित अन्य महाविद्यालयातील पदवी व पदवीधर पदवी अभ्यासक्रमाकरिता लागू करण्यात आलेले आहे. सदर शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने पदभरतीबाबत वेळोवेळी दिलेले निर्देश विचारात घेता महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील रिक्त पदे रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. कोणतं पद दिलेलं आहे? सहाय्यक प्राध्यापक हे पद याच्यामध्ये भरण्यात येणार आहे रिक्त असल्यामुळे. ओके. आता यामध्ये जर बघायला गेलं तर यापूर्वी शासन निर्णय दिलेला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग दिनांक 3/11/2018 व दिनांक 12/11/2021 मध्ये उच्च शिक्षण संचालनाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानातील अनुदानित महाविद्यालयामध्ये दिनांक 1/10/2017 रोजीच्या विद्यार्थी संख्येच्या आधारावर परिगणित केलेला कारभार विचारता घेऊन अनुश्रेय ठरलेली सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील एकूण इथं देण्यात आलेली आहे 3580 पदे एकूण आहे. ओके. किती पदे खाली आहे? एकूण इथं संवर्गामध्ये आता सहाय्यक प्राध्यापक मधले 3580 पदे हे खाली आहे. एकूण रिक्त पदांच्या 40% पदे भरण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. आता 3580 पैकी जर 40% जर बोलायला गेले तर आपण 1432 पद इथं भरली जाणार आहे. कोणते? सहाय्यक प्राध्यापकाची 1432 पदे भरली जाणार आहे, म्हणजे 40% पदे. ओके. तसेच त्यानुसार इथं पदभरतीची कार्यवाही करण्यात आलेली आहे. सदर मान्यतेनंतर सेवानिवृत्ती, मृत्यू, त्यानंतर स्वेच्छेत निवृत्ती, त्यानंतर राजीनामा इत्यादी कारणामुळे सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त झालेली आहेत. त्यामुळे सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्ताव अपर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील उपसमितीकडे सादर करण्यात आलेला होता. सदर प्रस्तावना उपसमितीने दिलेल्या मान्यतेनुसार अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील रिक्त पदे भरण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती. ओके. आता त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता शासन निर्णयामध्ये शासन निर्णय देण्यात येत आहे की राज्यातील सार्वजनिक विद्यापीठाशी संगलित उच्च शिक्षण व संचालनाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयामधील दिनांक 1/10/2025 रोजीच्या विद्यार्थी संख्येनुसार परिगणित केलेल्या कारभारानुसार सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील एकूण रिक्त असलेल्या पदांपैकी 5012 रिक्त पदांच्या पदभरतीस मान्यता देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये किती देण्यात आली आहे? 5012 पदे देण्यात आलेली आहे. त्यापूर्वी किती दिलेली होती याच्यामध्ये? जे की 2017 मध्ये किती होती? 3580, 40% मान्यता देण्यात आली होती, पण ते पण भरण्यात आलेले नव्हते. पण आता याच्यामध्ये 5012 पदे भरण्याची मान्यता देण्यात आलेली आहे सहाय्यक प्राध्यापकची. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळत आहे. उपरोक्त पदभरतीत मान्यता ही पुढील अटी व शर्तीमध्ये आधीत राहील. ओके. आता सन 2025 मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या व विद्यापीठाने प्रमाणित करून दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार येणारा कारभार निश्चित करून रिक्त पदांच्या समप्रमाणात व विषयांनुसार पदांचे समतोल वाटप करण्यात येईल, यांची दक्षता घ्यावी आहे. ओके. असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर
याबाबत सखोल तपासणी करून दिलेल्या सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांचे वाटप करण्याची संदर्भातील सविस्तर प्रस्ताव संचालक उच्च शिक्षण यांनी मान्यतेसाठी सादर करण्यात आलेले आहे. ओके, करावा असं सांगण्यात आलेलं आहे. सदर पद भरतीची कालमर्यादा निश्चित करून सदर आता कालमर्यादेमध्ये आता पदभरती प्रक्रिया पूर्ण करावी याची करण्यात यावी असं सांगण्यात आलेले आहे. पदभरती पूर्ण करण्यात यावी, तसेच पदभरतीची प्रक्रिया विविध कार्यपद्धतीनुसार विविध कालमर्यादा पारदर्शक करिता व राबवण्याची जबाबदारी संचालक उच्च शिक्षण पुणे संबंधित विभागीय सहसंचालक उच्च शिक्षक यांची राहणार आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता याच्यात पुढे आल्यानंतर पदभरतीमध्ये कोणताही अनियमितता अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. ओके, सर्वस्व जबाबदारी संचालक उच्च शिक्षण पुणे संबंधित विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण यांची राहणार आहे. ओके, आता विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शन सूचना तसेच शासकीय पदांकरिता निहात केलेल्या निकषांचे पालन करून अर्हता प्राप्त उमेदवारांकडून पदभरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात यावी. उक्त मर्यादेपेक्षा अधिकची पदे कोणत्याही परिस्थितीमध्ये भरून घेऊ नये. ओके, आता काय दिलेलं याच्यामध्ये, उक्त मर्यादेपेक्षा अधिकची पदे कोणत्याही परिस्थितीत भरण्यात येऊ नये. जेवढे पदे सांगितले तेवढेच पदे भरायची आहे असे सांगण्यात आलेलं आहे. आता राज्यामध्ये आचारसंहिता लागू असलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेच्या बाबतच्या सूचनांचे काटेकोरपणाने पालन करण्याची जबाबदारी संचालक उच्च शिक्षण पुणे व संबंधित विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण यांची राहणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणांच्या अनुषंगाने कार्यभार निश्चित करण्यासाठी संचालक उच्च शिक्षण पुणे यांच्या स्तरावर समितींची नियुक्ती करून कारभार निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने करावी व त्यानुसार सुधारित आकृतीबंधीत मान्यता द्यावी. त्याशिवाय उर्वरित रिक्त पदांच्या भरतीला मान्यता देण्यात येणार नाही असे इथं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे त्वरित इथं पद भरली जाणार आहे. आता शैक्षणिक संस्थेकरता राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद NAAC म्हणजे NAAC च्या मान्यतेशिवाय नवीन पदनिर्मिती केली जाणार नाही. विद्यार्थ्यांना प्रमाणात उपस्थितींच्या प्रमाणात पदनिर्मिती प्रशस्त करावी. ओके, सांगण्यात आलेली प्रशस्त करावी. ज्या महाविद्यालयात राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद NAAC चे मूल्यांकन कमी असेल अशा महाविद्यालयांच्या मूल्यांकन वाढीची संधी देण्याकरिता 3 वर्ष सवलतीचा कालावधी म्हणजे ग्रेस पिरियड देण्यात याबाबत एक योजना तयार करण्यासाठी बाब संचालक उच्च शिक्षण पुणे यांनी तपासून त्यांच्याबाबत आपल्याला प्रस्ताव सादर करावा. ओके, त्याच्यानंतर सदर दिलेला 3 नंबरचा पॉइंट, सदरचा शासन निर्णय उपसमितीच्या दिनांक 27 नोव्हेंबर 2025 च्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांच्या अनुषंगाने तसेच वित्त विभागांच्या अपूक अनौपचारिक संदर्भामधून दिनांक 6/2/2026 मध्ये व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भामधून 7/11/2025 मध्ये प्राप्त झालेल्या सहमतीमधून निर्गमित करण्यात येत आहे. ओके, अशा पद्धतीने हा GR आलेला आहे. आता किती पदे खाली आहेत तुम्हाला मी सांगितलेले आहे. 5012 पदे भरण्यात येणार आहे. सहाय्यक प्राध्यापकांची तर चांगली सुवर्ण संधी आपल्याला आलेली आहे आणि ही पदे जी आहे लगेच तात्काळमध्ये भरण्यात येणार आहे. तर लवकरच याची आता जॉब अपडेट पण येईल. याचा GR आला म्हणजे याची जॉब अपडेट या महिन्यामध्ये याची लेटेस्ट पॉझिटिव्ह लगेच येऊन जाईल. ओके, तर चांगली पॉझिटिव्ह आहे. तुमच्यासोबत मी ही शेअर केलेली ही माहिती जास्तीत जास्त जे आपल्या शिक्षक प्रवर्गामध्ये विद्यार्थी असेल त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला हा PDF फाईल पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोडही करू शकतात. ओके, तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्त मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. असेच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.